नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर मीरा भाईंदर मनपामध्ये जाहिरात आलेले आपण काही दिवसांपूर्वी नुकताच व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये आपण प्रिडिक्ट केलं होतं की जाहिरात येणार आहे, कोणती पदं असतील आणि परीक्षा कोण घेणार आहे। तर याची जाहिरात जी आहे तर ती लगेच आलेली बघा मित्रांनो, 21/8/2025 रोजी आलेली ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते। याच्यात एकूण 358 म्हणजे आपण जे प्रिडिक्ट केलं होतं 240 त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे, म्हणजे ही खूप आनंदाची बाब आपल्यासाठी जी आहे तर ती असणार आहे। याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि याच्या सिव्हिल आणि मेकॅनिकल त्यासोबतच इलेक्ट्रिकल साठीच्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीने अग्निशमनची देखील बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे, तर त्याला देखील तुम्ही नक्की जॉइन करू शकता। बघा 21/8/2025 रोजी सायंकाळी आलेली ही चांगली बातमी होती, ज्याच्या अंतर्गत तुम्ही बघा मीरा भाईंदर महानगरपालिकेमधील गट क संवर्गातील 358 पद ही सरळ सेवेने TCS मार्फत भरण्यासाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती। याच्यामध्ये आपले 3 पद महत्त्वाचे आहेत बघा। कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल साठी 27 पद आहेत, वेतन श्रेणी आहे S13 35,400 ते 1,12,400। मेकॅनिकल वाल्यांसाठी 2 पद असणार आहेत, सेम वेतन श्रेणी असणार आहे। इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी मात्र इथं एकच पद जे आहे तर ते आपल्याला इथं बघायला मिळतं। त्यासोबतच सर्वेअर साठी पण सिव्हिल वाले क्वालिफाईड आहेत, S8 ची वेतन श्रेणी 25,500 81,100 2 पद आपल्याला इथं जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात। ओके, ऑनलाईन फॉर्म हे 22/8/2025 पासून सुरू होणार आहेत आणि 12/9/2025 पर्यंत आपले हे फॉर्म जे आहेत तर ते चालणार आहे। बघा कनिष्ठ अभियंता सिव्हिलचे 27 जागा आहेत। या 27 जागांचं जर आपण वर्गीकरण पाहिलं बघा, SC साठी 4 जागा आहेत, ST साठी 1, VJ साठी 1, NTB साठी 1, NTC साठी 1, NTD साठी 1, SBC साठी 1, OBC साठी 6, SCBC साठी 3, EWS साठी 3 आणि ओपन साठी इथं 5 जागा आपल्याला इथं बघायला मिळतात। मेकॅनिकल वाल्यांना जे SC चे उमेदवार असतील त्यांनी नक्की अर्ज करावा, कारण की 1 जागा त्यांना राखीव आहे आणि ओपन वाल्यांसाठी 1 जागा आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच इलेक्ट्रिकलची जी आहे 1 जागा ओपन मध्ये गेलेली आहे, म्हणून कोणीही तिथं जे आहे तर ते आपल्या इथं करू शकतो। ओके, बघा शैक्षणिक पात्रता काय की सिव्हिल इंजिनिअरिंगची तुमच्याजवळ पदवी असली पाहिजे, JEE सिव्हिल साठी भरत असाल फॉर्म तर, आणि नेमणुकीनंतर 3 वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक चाचणी तुम्हाला पास व्हावे लागेल आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे, जे तुमच्या 10वीच्या मार्कशीट मध्ये दिसून जातं। मेकॅनिकल वाल्यांसाठी सेम अट आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग पाहिजे, त्यासोबतच त्यांनी ऑटोच्या पण काही जे आहेत डिग्री अलाउ केलेल्या आहेत। इलेक्ट्रिकल साठी बघा इलेक्ट्रिकलची पदवी जी आहे तर ती त्यांच्याकडून जी आहे तर ती ग्राह्य धरली जाणार आहे। बघा सर्वेअर साठी सिव्हिलचा जो डिप्लोमा आहे तर तो कन्सिडर केला जाऊ शकतो। परीक्षा शुल्क ओपन साठी 1000 रुपये आणि कॅटेगरी वाल्यांसाठी 900 रुपये आणि माजी सैनिकांसाठी कुठल्याही पद्धतीचं शुल्क नसणार आहे। बाकी 18, 38, 43 ही जी वयोमर्यादा आहे तर ती ॲज जशी असणार आहे त्याच पद्धतीने असणार। आता आपला जो एक्झाम पॅटर्न आहे तर तो एक्झाम पॅटर्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। बघा इथं जे तुमचे 60 प्रश्न आहेत तर ते 60 प्रश्न पूर्णतः तुमचा नॉन टेकचा पार्ट असणार आहे। किती? नॉन टेकचा पार्ट म्हणजे 120 गुणांचा, आणि तुमचे 40 प्रश्न हा पूर्णपणे तुमचा टेक्निकल जो सब्जेक्ट असेल, म्हणजे सिव्हिल वाल्यांसाठी सिव्हिल, इलेक्ट्रिकल वाल्यांसाठी इलेक्ट्रिकल। बाकी मराठीवर 15 प्रश्न, इंग्रजीवर 15 प्रश्न, GK वर 15 प्रश्न, रिझनिंगवर 15 प्रश्न आणि टेक्निकल सब्जेक्टचे तुमचे असे 40 प्रश्न। आणि वेळ तुम्हाला किती मिळणार आहे? 2 तास वेळ मिळणार आहे। इथं त्यांनी ग्रुप टायमिंग नाही सांगितला, पण शक्यतो याला ग्रुप टायमिंग जो आहे तर तो असणारच आहे, कारण की तो आता प्रत्येकालाच त्यांनी जो आहे तर तो अलाउ इथं केलेला आहे। परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल आणि परीक्षा ही TCS च्या पॅटर्न नुसार जी आहे तर ती घेण्यात येणार आहे। आणि या सिव्हिल आणि मेकॅनिकल या दोघी बॅचेसला तुम्हाला जर जॉईन करायचे असेल, जॉईन करताना जर तुम्ही आपला हा GM10 कोड यूज करत असाल तर तुम्हाला इथं फ्लॅट 10% पर्यंत ऑफ जो आहे तर तो इथं मिळू शकतो। त्यासोबतच ज्यांना वाटतं की माझं नॉन टेक थोडंसं हे आहे तर त्यांच्यासाठी फक्त हे 60 प्रश्न म्हणजे तुमचे 120 गुणांची जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल तर त्यासाठी आपली सरळ सेवा भरती बॅच आहे, ज्याच्या माध्यमातून तुमचं संपूर्ण नॉन टेक्निकल जे आहे पार्ट जो आहे तर तो कव्हर होऊन जाणार आहे। चला तर मित्रांनो भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।